पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द झाल्यानंतर मेट्रोच्या उद्घाटनावरून मविया आक्रमक झाली। मवियाच्या तिन्ही शहराध्यक्षांनी एकत्र येत आजच मेट्रो सुरू करावी अशी मागणी करत आंदोलन केलं। तर 29 तारखेला नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलंय। मेट्रोवरून मविया आणि भाजप नेत्यात जुंपल्याचंही पाहायला मिळालंय। त्यामुळे एका मेट्रोपायी पुण्यातले हे दोन वाद कसे तयार झालेत पाहूया। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं तातडीनं उद्घाटन करण्यात यावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी या मवियातील तीनही पक्षांचे शहराध्यक्ष या आंदोलनामध्ये सहभागी झाले। पुण्यातील सिव्हिल स्टेशन बाहेर मविया कार्यकर्त्यांनी लाल फीत कापून प्रतिकात्मक उद्घाटन केलं। मेट्रो उद्घाटन आणि जाहीर सभेसाठी पंतप्रधानांचा नियोजित दौरा मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला। पंतप्रधानांनी ऑनलाईन उद्घाटन का केलं नाही असा सवाल विचारत मविया नेते या प्रकरणी आक्रमक झाले। सगळे मीडिया समोर आणि पोलीस प्रशासनासमोर शब्द देत आहेत की या ठिकाणी जर नरेंद्र मोदी त्या दिवशी परदेशी जरी गेले तर हे उद्घाटन होणार असा शब्द सोनवणे साहेबांनी दिलाय। पण 29 तारखेला उद्या जर नरेंद्र मोदी आजारी पडले किंवा बाहेर गेले म्हणून जर मेट्रोचं उद्घाटन झालं नाही, चालू जर झाली नाही तर मग मात्र आम्ही या ठिकाणी समस्त पुणेकरांना घेऊन या ठिकाणी आतमध्ये आक्रमण करू, मेट्रो चालू करू। नरेंद्र मोदीजी येणार होते, पंतप्रधान काही हरकत नाही, परंतु पावसामुळे येत नसतील तर त्यांनी आता आपल्याकडे सगळे साधन आहे, ऑनलाईन त्याचं सुरुवात करावी। कारण जनतेला सुविधेची गरज आहे। पुण्यामध्ये काय स्थिती आहे, मुंबईपेक्षा अतिशय भयावह स्थिती पुण्याची वाहतुकीची, त्यामुळे अशा सेवा लवकर सुरू झाल्या। तर 29 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत मेट्रोचं उद्घाटन होणार असल्याचं सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलं। गणेश कला क्रीडा मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस तसंच अजित पवार हे नेते उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री नंतर स्वारगेट ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रवास सुद्धा करणार आहे। 40 वर्ष सत्ता हाती असताना विकास कामं न करणाऱ्या मवियातील नेत्यांना मळमळ होत असल्यानं अशी आंदोलनं करण्यात येत असल्याचं प्रत्युत्तर भाजपाकडून देण्यात येत आहे। 29 तारखेला पुण्यामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री हे ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवून आपल्याला नेहमीप्रमाणे त्या मेट्रोचं उद्घाटन करतील। 40 वर्ष पुण्याच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता दूरदृष्टीचा अभाव असलेलं कामकाज ह्या लोकांनी केलं, पुण्याचं पार नुकसान करून टाकलं आणि आज कुठला नैतिक अधिकाऱ्यांनी उद्घाटन करायला निघाले। जे महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करतायत त्यांनी पुण्यासाठी काहीही केलं नसल्याची टीका भाजपाकडून होतीये। 2006 साली पुण्यातील मेट्रोचा प्रस्ताव आला, पण त्यावेळी सत्तेत असलेल्या सरकारनं काहीही केलेलं नाही। 2014 साली फडणवीस सरकारच्या काळात हे काम सुरू असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येतोय। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मेट्रोच्या उद्घाटनावरून पुण्यात भाजपा विरुद्ध मवियाचा सामना रंगल्याचंही या निमित्तानं पाहायला मिळतंय। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।